आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता दयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक,
दयाचा हरीक वाटे देवा तुका मनी मज घडो त्यांची सेवा तुका मनी मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरीक वाटे देवा समचरण सरोजम सांद्रनीनांबुधाभम जघन निहित पाणी मंडनम मंडनाना तनोन तुलसी मालाम कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कटिद्वाससं नीलमेघावभासं रमा मन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं पृष्ठकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तुका दयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आणि आता ओम नमो ज्ञानेश्वर
पावनी आद्यत्रयजननी देवाची हे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या करावा अभेर मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण हनुमंता ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विलक्षणं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा
प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त ठिकाणी संकल्पित वेळेमध्ये चिंतनासाठी घेतलेला अभंग वैराग्य शिरोमणी देहनिवासी महाराष्ट्र भूषण पंचमवेदी निर्माते जगद्गुरु जगन्वंदनीय देवमान्य संतमान्य जगद्गुरु संत श्री तुकोबाराय यांचा प्रसिद्ध असा 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरात असणारा, सगळ्यांच्या माहितीत असणारा, सगळ्यांच्या रोजच्या जीवनाच्या दैनंदिन व्यवहारामध्ये सर्रासाने आचरणात येणारा हा अभंग असल्या कारणानं आजची ही आपल्या गावातील मौजे हातराळ अखंड हरिनाम सप्ताह व महाशिवपुराण कथा आणि या निमित्तानं आपल्या गावामध्ये चालत असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम आणि महाशिवपुराण सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त शिवपुराणकार श्री गणेश महाराज स्वामी येरोळकर यांच्या मधुर वाणीमधून आपण सगळेजण भगवान शंकराची चरित्र कथा, भगवान शंकराची कथा ऐकत आहे. आपण सगळे भाग्यवान आहात आणि त्यामुळे आपल्याला हा लाभ मिळाला आहे. तसेच या नामचिंतन सेवेमध्ये गायनाचार्य म्हणून हरिभक्तपरायण गोविंद महाराज वर्गे हिपळणारे कराणी हरिभक्तपरायण तुकाराम महाराज कलंबर देवाचे, मृदंगाचार्य महाराज हरिभक्तपरायण तुकाराम महाराज निवडीकर, आमचे चौकदार मामा हरिभक्तपरायण व्यंकट महाराज मारकरवाड. आणि जर या कार्यक्रमाचं विनीत जर बघायचे झाले तर सर्व भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळी हातराळ तालुका मुखेड. आणि या सप्ताहात वैशिष्ट्य म्हणजे अखंड हरिनाम सप्ताहासोबत जगद्गुरु तुकोबारायांचा गाठा पारायण चालू आहे ना. अतिशय दुग्ध सरकार योग आपण त्याला म्हणू शकतो महाराज. आणि या निमित्तानं आपण जमलेले सगळे काही श्रोते मायबाप मंडळी, गावकरी मंडळी, टाळकरी मंडळी, गायक जन, गुणीजन, मृदंगाचार्य महाराज, गावातले परगावातली भजनी मंडळी आणि आपण सगळे श्रोते मंडळी इथे सगळेजण आलं. तुमच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये आपल्या गावातील सप्ताह कमिटीनं घालून दिला, ज्या अर्थानं आज इथे येणं झालं. संकल्पित वेळेमध्ये चिंतन करण्यासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. अभंगाचा सरळ सरळ जर आपल्याला भावार्थ बघायचा झाला तर अभंगाच्या पहिल्या चरणातला जो पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहे याची संगती आपल्याला इतर 3 चरणाशी घालायची. अभंगाच्या पहिल्या चरणातला जो उत्तरार्ध आहे, धन्य माता पिता तयाचिया. जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये धन्यता देत आहेत, लक्षात घ्या. पण कोणाकोणाला धन्यता देतात हे जर बघायचं झालं तर आपुलिया हिता जो असे जागता, आपुल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याला धन्यता देतात जगद्गुरु तुकोबाराय. धन्य माता पिता तयाचिया. अजून पुढे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, ज्या कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला येतात, धन्य माता पिता तयाचिया. तयाचा हरित वाटे देवा, ज्याला देवादिकांना सुद्धा ज्याचा हेवा वाटावा असा मुलगा त्यांच्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे, धन्य माता पिता तयाचिया. गीता भागवत करीती श्रवण, गीता आणि भागवत या ग्रंथाचं श्रवण असेल, मनन असेल, पठन असेल, जे कुणी करतात अशा लोकांच्या धन्य माता पिता तयाचिया. अखंड चिंतन विठोबाचे, ज्यांच्या मुखामध्ये अखंड भगवान पांडुरंगाचं चिंतन आहे त्याच्या माता पित्याला धन्यता जगद्गुरु तुकोबाराय. धन्य माता पिता तयाची. बघितलं का अभंगाच्या पहिल्या चरणातल्या उत्तरार्धामध्ये जी काही धन्यता दिली ती नेमकी कोणाकोणाला दिली गेलेली आहे याचं सविस्तर वर्णन या 3 चरणामध्ये आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात की असे जे कुळामध्ये ज्या कुळामध्ये जन्माला आले आहेत, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि करी माझा देवा पार नाही. असे जे कोणी जन्माला आलेले असतील त्यांची सेवा मला घडावी आणि ती जर सेवा मला करता आली तर माझ्या भाग्याला पार नाही. अशा प्रकारचं या ठिकाणी चिंतन जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाद्वारे म्हटले. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सगळ्यांना सहज कळण्यासारखं की आपल्या कुळामध्ये कोण जन्माला आले, आपल्या पोटी जन्माला आलेल्या लेकरावरून आई बापाला धन्यता दिली गेलेली आहे. लक्षात घ्या, मायबाप तर धन्यता असतात पण त्यांना धन्यता कधी मिळते, ज्यावेळेस त्याच्या लेकराकडून चांगले कार्य घडून येतात त्यावेळेस त्याच्या मायबापाला धन्यता दिली गेली जाते. उगा कोणालाही धन्य म्हणत नाहीत मला. आपल्याही गावामध्ये असे काही मायबाप असतील, आपण त्यांना सहज बोलतो काय तुमचं लेकरू काय सप्त्यामध्ये काय नाचू लागलं होतं, काय काय घेऊन नाचत होतं, काय गायन करत होतं, काय पकवान वाजवत होतं, आपण धन्यता देतो आणि त्यावेळेस त्या मायबापाचा ओर भरून येतो. लक्षात आज हे आपल्या हातराळ गावामध्ये सप्ताहाचं जवळपास 76 ला चालू झालंय. मला चौकशी केली तो 1976 ला सप्ताह चालू झाला. 50 वर्ष झाले, 51 वर्ष लागलेलं आहे आपल्या सप्त्याला. तर 51 टाळकरी कामाला इथं असायला पाहिजे होते अशी अपेक्षा होती. आणि करणं काही चुकीचं नाही ना.
वर्षाला एक टाळ तरी जर आपल्या गावातून नाही जर तयार होत असेल तर एवढा मोठा खर्च सगळा व्यर्थ जाणार आहे ना, आहे की नाही? काही गोष्टी जर घडल्या नाही, वेळच्या वेळी जर घडल्या नाही तर त्या व्यर्थच जातात. आणि अध्यात्मामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे, मानवी जीवन हे सन्मार्गाला जाण्यासाठी आहे, मला भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी आहे. हे जीवन व्यर्थ जाऊ देऊ नका. आणि हे जीवन कधी व्यर्थ जातं महाराज? जर आपण हे योग्य मार्गाने जर आपण मार्गक्रमण नाही केलं तर ते आपलं जीवन व्यर्थ जात असतं. नाही तरी सांगितलेलं आहे. मग आता मला सांगा, आपल्या गावची लोकसंख्या किती आहे? अकराचे कोणी आहेत का? किती आहे बाबा आपल्या गावची लोकसंख्या? 2000. 2500 500 तर आले काही तर 500 बी आले. म्हणजे ह्याला गुंत दिले, बाकीच्यांनी बसून खायचं. हे मजूर आणि ते मालक. आणि आणखी दुसरी मला गोष्ट बोलायची मला, गेल्या 25 वर्षामध्ये आपल्या गावात किती लेकरं जन्माला आलेले? 25 होते. 20 वर्षामध्ये किती लेकरं जन्माले असतील? 100-200 तर जन्मले असतील का? जन्मले असतील. मग मला सांगा, गेल्या 20 वर्षामध्ये जे जन्माला आलेले 20 वर्षाची लेकरं आहेत ते कुठं येतात? कुठं येतात? घरी. आणि ज्यांची अर्धे पार जाऊन लाकडं बसले तिथं, ते कुठं येतं? मंडपात. खरं काळाची गरज, सत्य जाणून घेण्याची
ज्यांच्या उद्धारासाठी कीर्तन आहे त्यांच्या उद्धारासाठी सप्ताहाचे आयोजन केलं जातं महाराज. करणा भाग्यवंत जब हे सकाळाची धारे, जब हे सकाळाची पण आपलं कसं आहे, जोपर्यंत अंगात गोळ आहे तोपर्यंत आपण संसार करतो आणि अंगातलं गोळ निघून गेलं. ज्ञानोबा तुकाराम. म्हणजे ज्यावेळी जे करायची गरज आहे ते आपण करत नाही आणि नको त्यावेळी त्याच्या मार्गाला आपण जातो. म्हणून आपल्याला भजन करून कीर्तन करून काही जरी केलं तरी आपल्याला सुख मिळत नाही. मला सांगा, 50 वर्षापासून गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन, रोज मंदिरावर हरिपाठ होत असत. काकडा या निमित्तानं का होणार, रोज सकाळी होत असत. रोज नित्य नेमाचा सुद्धा काकडा आपल्या गावात असत. किती लोक आपल्या गावात सुखी झाले. भजन करून, कीर्तन ऐकून, शिव महापुराण कथा ऐकून, मागच्या वर्षी भागवत कथा ऐकून किती गावातल्या लोकांचा उद्धार झाला. तुम्ही जर शेतामध्ये जर काही पेरायला गेला तर त्याचा उताराचा विचार करून पेरता की नाही. मग एवढं जर पेरलं, एवढी मेहनत जर मी केली तर एवढा उतार मला अपेक्षित आहे. वाटतं का नाही बाबा? ती विचार करूनच शेतकरी शेतामध्ये पेरणी करतो का नाही? का अडचण आलं गेलं गेलं बघू म्हणून नको पेरतो का नाही बाबा? विचार करून काम कष्ट करतात. मग तसं तुम्ही आम्ही जे काही परमार्थाचं साधन साध्य करतोय ते साधन तुम्ही आम्ही हातामध्ये धरलेलं आहे. त्या साधनाच्या योग्य सिद्धता मिळणार आहे की नाही याचा विचार कधी केलाय? कीर्तनाला येताना फक्त एकटंच जायचं. काही काही माता मौली एकट्या झाल्या आणि काही काही पुरुष मंडळी एकटे झाल्या. त्यांनी मंडळीला घरी थांबवले आणि काही काही माता मौलींनी मालकाला म्हणलं, मला तुम्ही झोपा, मी घेतले ना गुप्त, मी बघते. आणि काही काही पुरुष मंडळी सांगितले, मी आहे ना बाहेरचं बघून गेला, तू बघ आराम कर, आराम थकली असतील दिवसभर करून. काय केलं दिवसभर? काय नाही बरं, नित्याचंच काम आहे आणि फक्त कामच आहे आपल्याकडे. काम आहे, मला काम आहे, मला लय काम आहे, मला लय काम आहे. चला कीर्तनाला नाही बाबा, उद्या सकाळी लवकर उठायचं, मला लय मोठं काम आहे, काही काम नाही. मला सांगायचं काय, जगद्गुरु तुकोबाराचा जो अभंग आज आपण घेतलेला आहे, जगद्गुरु तुकोबारा पहिल्या चरणामध्ये सांगतात की आपुल्या हिता जो असे जागतात, धन्य माता पिता तयाची. त्या मायबापाला धन्यता जगद्गुरु तुकोबारा देतात. तुम्हाला आम्हाला कधीच तुकोबारा धन्यता देणार नाही. तर आपण मायबाप नाही का? आपल्याला लेकर बाळा झाले नाहीत का? मग आपल्याला धन्यता का दिली जात नाही? कारण आपण पोटे झाले. लक्षात एकटं का नाही कीर्तनाला? आपल्या लेकराला आपण कधीतरी पुढे घालून आणले का? लेकराला आणले कधी?
पण जत्रा तर भरवली, हाताला धरून पुढे घाल, चल बाळा जत्राला चल, चल जत्राला चल. नगाई नाही मी घालतो, नाही नाही चल जत्राला, सगळ्या बरोबर चल. इतर ठिकाणी लोकांच्या लग्नामध्ये फेरे जायचं, चल जावंच वाटते, 4 लोक तिथे येतात, ओळखी पाळखी राहतात, सगळं होते, तिथं घेऊन जातात लेकरा बाळाला. तिथं नको तिथं लेकरा बाळाला घेऊन जातात आणि कथा कीर्तनाला काय आणत नाही. मग काय फायदा आहे? मग तुम्ही जर तुमच्या लेकराचा आहे तर इच्छित असाल तर त्या लेकराचं मरेपर्यंत कधीच हित होणार नाही. लक्षात, माय बापाच्या लेकराचा घात करायला बसले तर लेकराचं हित करावं म्हटलं तरी देव सुद्धा करू शकत नाही. माय बापे तरी सरपिले की बोका, त्यांच्या संगे सुखा पुनपविजे बाळ. साप आणि बोक्यासारखे मायबाप आहेत महाराज आजकालचे. साप आणि बोक्यासारखे. साप सुद्धा अंडे देते ते, पण पोटात आग पडली की आपलेच अंडे फोडू फोडू खाते ते. आणि बोका महाराज आपलेच पिल्ले. ती मांजरीला 7 ग्रह बांधायला होते का, त्याला कुठं पिल्ले दिसली तेवढा बाक मध्ये काटच काढते मला. असं मायबापाच्या ठिकाणी, आताच्या मायबापाच्या ठिकाणी असे गुण आहेत. मी असं म्हणणार नाही की मायबाप लेकराचं वाटोळ करते. वाटोळ करणारा एकही मायबाप जन्माला आला नाही. आपल्या लेकराचं वाटोळ व्हावं असा विचार करणारा किंवा आपल्या लेकराचं स्वतःहून वाटोळ करणारे मायबाप कुठंच बघायला मिळणार नाहीत. पण आपल्या लेकराचं कल्याण व्हावं, आपल्या लेकराचं खरंच हित व्हावं असाही विचार करून त्याला त्या मार्गात पोहोचणारे सुद्धा मायबाप आज कुठेही बघायला मिळत नाही. आणि मग डोक्याला हात लावून बसायची वेळ येते तुम्हाला मला, हे असं का होतंय, हे तसं का होतंय, एवढा परमार्थ करून, एवढं भजन करून, एवढे उपास तापास करून, एवढं सगळं करून का बरं होत नाही, का बरं पडत नाही. हा जो विचार तुमच्या आमच्या मनामध्ये येतो ना, त्याचं मूळ कारण अगोदर मूळ शोधा. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. झाडाच्या मुळाला पाणी घालायचं का फांद्याला पाणी घालतो आपण? मग अगोदर मूळ तपासा. आपण खरंच आपल्या लेकराचं हित करतोय का? एकदा विचार करायला बसल्या बसल्या. तुम्हाला काय वाटतं, लेकराला लहानाचं मोठं केलं, त्याला शाळेत पाठवलं, भारी भारी शाळेमध्ये भारी कपडे घेऊन दिले, भारी गाडी घेऊन दिली, मोबाईल भारी घेऊन दिला, म्हणजे हित झालं का लेकराचं? काय वाटतं काय? अशाने हित होतं नाही. मला हित काय, हित नेमकं काय असतं? हित ते करावे करुनिया हित कशामध्ये? देवाचं चिंतन करण्यामध्ये हित आहे. उद्या लोक म्हणणे बाळू महाराजांच्या कीर्तनाला कुत्रं बी नव्हतं म्हणून 2-3 होते बघा, झाट व्हायला हो. काय काय गावामध्ये माणसंच राहत नाही. आल्या बघितलेले मी माणूस नव्हतो म्हणून कोणी ते आपल्यासारखेच एक म्हणा, त्यांच्यात आपल्यात काहीच फरक राहिला नाही. सध्याला म्हणतोय का बोलतोय? कारण त्यांच्या आणि आपल्यासारखं चालू आहे बरं. आहार निद्रा भय मैथून हे ते दोन्ही योनीचे समसमान परी मनुष्य देहा कैसे ज्ञान अनेक जाल नाही सर्वथा. जनावरांमध्ये आणि माणसामध्ये फक्त एकच गोष्ट वेगळी राहिलेली आहे, ती म्हणजे ज्ञान. आणि त्या ज्ञानाचा वापर करून आपण आपल्या लेकराचं हित करत नाही, म्हणून आपल्याला कोणीही धन्यता देत नाही. दुसरे लोक तर जाऊच द्या, पण जे पोटाला आले, त्यांना लहानाचं मोठं केलं, ते सुद्धा धन्यतेला देत नाही. ते सुद्धा शेवटी म्हणतात, काय केले माझ्यासाठी, काय केलं वेगळं माझ्यासाठी. जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, खायला घातलं, शाळेला 4 पुस्तक
सगळ्यासारखं तुम्ही केले, काय वेगळं केले? आता काय सांगणार तुम्ही काय वेगळं केले? कळून येत नाही, म्हणून आपल्या लेकराचं वाटोळं करणारे सगळ्यात पहिले जर कोण असतील तर ते म्हणजे स्वतः आपण माय आणि बाप. म्हणून आपण बदला तर लेकरं बदलतील. आपल्याला वाटतं आपलं लेकरू चांगलं व्हावं, आपलं लेकरू चांगलं व्हावं, आपलं लेकरू भजनाला जावं, आपलं लेकरू कीर्तनाला जावं, आपलं लेकरू भजन करावं. मग अगोदर आपण करावं लागेल. संतांनी अगोदर केलं मग सांगितलं, म्हणून लोक भजन करायला लागले. तुकाराम महाराज जर उगा निवांत गातात लिहून जर गेले असते, त्यांनी जर काहीच केलं नसतं तर तुकाराम महाराजांचा गाता आपण कोणी वाचला सुद्धा नसता. माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्यासाठी लिहिली, नवे नवे तर ते स्वतः वागले त्या पद्धतीनं, म्हणून आपण ज्ञानेश्वरी वाचतो. तसं आपल्या मागाने आपल्या लेकरांना आपल्या पावलावर पाऊल ठेवून जर चालावं वाटत असेल तर आपली वाट अगोदर योग्य कोणती आहे ती निवडा आणि मग त्याच्यावर मार्ग करा. आणि असे जे मायबाप आहेत त्या मायबापाला धन्यता देता येते, बाकी इतरांना धन्यता देता येते. मायबाप तर कोणी होते, मला लग्न केलं त्यानं मायबाप होणारच आहे. त्याला काय वेगळं काय वेगळं काही नाही, त्याच्यासाठी निर्णय आहे का किंवा वेगळा काही प्रयत्न करायचे का नाही महाराज. मग फक्त माय आणि बाप झालं म्हणजे झालं का? नाही महाराज, माय आणि बापाचं कर्तव्य काय? केले उपकार सांगू मी काय, आणि केले उपकार सांगू मी काय, बापाला करी केले आणि म्हणून आपण त्यांना माय आणि बाप म्हणतो. संत माय बाप कृपावंत कायम्या पतेत कीर्तिवान. लक्षात घ्या. आणि जोपर्यंत आपल्याला आपले माय आणि बाप कळणार नाही तोपर्यंत आपल्याला संत कळणार नाहीत, आणि संत जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत देव आपल्याला कळणार नाही. म्हणून अगोदर काय केलं पाहिजे? आपण मायबाप जाणले पाहिजेत. आणि मायबाप कोण असतात? जे आपल्या लेकराचं हित साध्य करतात, साध्य करण्यासाठी त्या मार्गदर्शन करतात, ते खरे मायबाप असतात. बाकी दुसऱ्यांना मायबाप म्हणू नये. उगा जन्माला आलं म्हणून आपण माय आणि बाप म्हणतो महाराज. पण लक्षात घ्या, आपण जर मायबापाच्या ठिकाणी जर आपण असेल, आपलं कर्तव्य आहे आपल्या लेकराचं हित कशामध्ये आहे आपण जाणलं पाहिजे. लेकराला सुद्धा कळून पटवून दिलं पाहिजे महाराज. आजकाल अनेक जण आपल्या लेकराला हिताच्या गोष्टी सांगतात पण पटवून देत नाही. आमच्या काळात आम्ही असं केलं होतं तेव्हा असं झालं. अरे काळ बदलला हो बाबा, आता टेक्नॉलॉजी आली. आता पहिल्याचं जे काही कार्य होतं त्याच पद्धतीने कार्य करून इच्छित असणारा आपल्याला प्राप्त होईल सांगता येत नाही. म्हणून काळा पद्धतीने बदललं सुद्धा पाहिजे. असं जाऊ दे, आपल्याला फार विस्ताराने नाही बोलायचं. आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांनी काय बोलले ते लक्षात घ्यायचे महाराज. आपुलिया हिता जो असे जागता, म्हणजे स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जे जागे राहतात. मग आपल्या स्वतःचं हित कशामध्ये आहे? हित ते करावे, देवाचे चिंतन. कळलं ना आपल्याला? देवाचं चिंतन करण्यामध्ये आपलं अखंड आयुष्य घालवावं असं त्यांच्या अंतःकरणामध्ये कायमस्वरूपी विचार आहे.
त्यांच्या माता पित्याला धन्यवाद देणार जगद्गुरु तुकोबा आपुली आहे आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया त्याच्या माता पित्याला धन्यता जगद्गुरु तुकोबा देतात. तुकोबारांसारख्या महात्म्याकडून धन्यता फार कमी लोकांना मिळाली महाराज लक्षात घ्या. फार तुरळक असे लोक आहेत ज्यांना धन्यता जगद्गुरु तुकोबारांनी दिली गेली. तुका कोणालाही धन्यता दिली नाही महाराज. धन्य ते संसारी दयावंत जे अंतर किंवा धन्य काळ संत भेटी पायी मिठी धन्य मी मानीन आपुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामे. बघा धन्यता मिळवण्यासाठी काहीतरी आपल्याला विशिष्ट कार्य करावं लागतं बाबा. जन्माला येऊन सगळे जे करतायत ते जर आपण केलं तर आपण विशिष्ट होणार नाही, आपल्याला धन्यता मिळणार नाही. जन्माला येऊन जे करायचं आहे ते जर आपण केलं तर आपल्याला धन्यता मिळाल्याशिवाय राहणार नाही महाराज. जन्माला येऊन काय करायचं महाराज? जन्माला येऊन हा मनुष्य देह घेऊन आपण जन्माला आलोय खरा. कशासाठी आलोय? नारायण नामे भोगू जीवनमुक्त कीर्तने अनंत गावो गीती. ऐक याची देहीकडे देवाचे भजन. बघा या देहाने जे काही करायला आलोय आपण ते जर न करता आपण दुसरं जर काही केलं तर आपल्याला धन्यता मिळणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात की आपल्या हिताच्या ठिकाणी जे जागे आहेत आपलं हित त्यांना कळतं महाराज. आता आजकाल लेकरांना हित कळत नाही. मी सांगतो तुम्हाला, मी जे खास विशेष करून विचारलं तुम्हाला 20-25 वर्षाची ती लेकरं पाहिजे कीर्तनामध्ये. आता आजचा दिवस गेला तर गेला, आज 5वा दिवस आहे ना, अजून 2-3 दिवस येईल. जाऊ द्या काही हरकत नाही, आज 5 दिवस गेले तरी गेले. आता तरी पुढे हाती उपदेश. उद्यापासून येताना आपल्या लेकराला आणल्याशिवाय यायचंच नाही म्हणतात. चल पुढे राहून आणायचं त्याला, चल घेऊन ते डबडं तिकडे बाजूला, चला तिथं जाऊन बस. इथं बसून गेम खेळत म्हणते ना, पण इथं ये म्हणा, इथं म्हणपात. कारण जागेचा फार मोठा गुण असतो महाराज. इथं येणं हे फार गरजेचं आहे. इथं आलं की जबरदस्ती का होणार त्याच्या कानावर देवाचं नाव पडणार आहे. आणि परमार्थ कसाही करा, ऊस कसाही खा, जसा गोड आहे तसं कसं बळजबरी का होईना पण त्याच्या जर कानामध्ये जर श्रवण झालं त्याला भगवंताचं नाव तर ते त्याच्या फायद्याचं आहे. म्हणून
अभद्र वागतोय असू द्या, फार दोन्ही महाराज आहेत. आणि असे वैभव आपल्या गावामध्ये आहे, एवढे वयस्कर लोक आपल्या गावामध्ये आहेत. आपलं भाग्य समजा ही जर पिढी निघून गेली बाबा, त्या बाबांची जर पिढी संपली तर पुन्हा दुसरं कोणी तुम्हाला उठून थांबणार नाही, उठून तुम्हाला इकडं आणणार नाही, चला सुद्धा म्हणणार नाही. यारे यारे लहान थोर हे जे म्हणतात ना, हे असे महात्मे म्हणतात, लक्षात घ्या. आणि हे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा फायदा करून घ्या, गाव सुधारून घ्या, लेकरा बाळांना सुधारायचा प्रयत्न करा. म्हणून उद्यापासून पुढचे 3 दिवस काला होईपर्यंत आयोजक संयोजक कमिटी जे कोणी असेल त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे, सगळ्या गावात दौंडी, आता कोणतरी दौंडी गेलेली मी ऐकली, उद्यापासून दौंडी द्या गावात. की जे कोणी आपल्या गावामध्ये 20-25 वर्षा वयाची लेकरं असतील किंवा नवे जे कोणी कीर्तनाला येणार असतील मायबाप मंडळी, त्यांनी आपल्या लेकराला उद्या घेऊन आलाच पाहिजे अशी दौंडी सगळ्या गावामध्ये फिरवणार. हाकारून सांगे तुका आणि नाम घेता भाऊ नका. तुकोबरायने हाका मारून सांगितले मला, तुम्हाला मला लेकराला हाका मारून. एवढा आपलं एवढी बी आपली पोरं बाया गेले की आपण ऐकत नसतील का? असं कुणी आहे? असं कुणी आपल्या गावामध्ये गेलं तर निव्वळ फारच वाया गेले लेकरू, असं तर कोणी नाही आपल्या गावात. कोणाला बोलायला ऐकत असेल ना, सगळ्याचे लेकरं ऐकतात की नाही? ऐकतात महाराज, कोणाचं लेकरू असं नाही जे ऐकत नाही, फक्त सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सांगा त्यांना, उद्यापासून घेऊन या बाबा, काही करून घेऊन या. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आपल्या हिताच्या ठिकाणी जे जागे आहेत त्यांचे धन्य माता पिता तयाचे या. आणि असे लेकरं ज्या कुळामध्ये जन्माला येतात महाराज, ते कुळ किती पवित्र असेल. Hey!
कुळामध्ये जन्माला आले आहेत त्या कुळाला धन्यता जगत या ठिकाणी चालला. कोणी कन्या पुत्र मग ते मुलगा असो की मुलगी असो. मग आतापर्यंत महाराजांनी जे काही सांगितले महाराज केवळ पोरायलाच घेऊन या कीर्तनाला नाही, पोरीयांना सुद्धा घेऊन या. काळाची गरज आहे. कारण ते जर चांगले शिकले तरच आपल्या घरचं कल्याण होणार आहे, नाहीतर आपल्या घरचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं उद्याचं भविष्य जर आपण सुरक्षित करू पाहताय, आपल्याला वाटतंय आपल्या लेकराची काळजी. मला एक सांगा, मी प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्याला विचारतो, आपल्या हातराळ गावामध्ये जेवढे कोणी आपण मायबाप असतात, आपल्याला प्रत्येकाला रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या लेकराबद्दल काळजी वाटते की नाही? माझ्या लेकराचं कसं होईल हा विचार प्रत्येकाच्या अंतःकरणात येतो का नाही मला सांगा? माझ्या लेकराचं चांगलं झालं पाहिजे हा विचार आपल्या मनामध्ये येतो की नाही मला सांगा? का कोणी असा विचार करते की माझ्या लेकराचं वाटोळं व्हावं, माझ्या लेकराची बरबादी व्हावी, असं कोणी विचार करतं का? आपल्या गावात तर कोण नसेल बाबा. मग जर आपल्याला एवढं कळतं की आपल्या लेकराचं हित झालं पाहिजे याचा विचार आपण करतोय, फक्त विचार केला म्हणजे झालं का? आता मी बसल्या तरी ते विचार केला, मी जर पंतप्रधान झालो तर विचार करायला काय झाले? काय पैसे पडतात विचार करायला? का कुठे जायची गरज आहे? मग फक्त विचार केला म्हणजे झालं का? नाही महाराज, कृती करणं गरजेचं आहे, ते प्रत्यक्षात उतरवणं गरजेचं आहे. आणि म्हणून जे कोणी अशी कृती करून प्रत्यक्षात उतरवतात, धन्य माता पिता आणि पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जे जे आहे ते दास ते लक्षात ठेवा. म्हणून नुसतं एक कुळाचा विचार करू नका, फक्त आपल्या कुळाचा विचार करू नका महाराज. तुका म्हणे पोटी पुढे ती पुटी, तुका म्हणे आताच्या पिढीमध्ये आपण आता जन्माला आलो ना, तर आपल्या जेवढ्या मुली असतील, पुढीमध्ये जेवढे काही जन्माला आलेले असतील ते कुठं का राहणार, त्या सगळ्याचा उद्धार करण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये आहे महाराज. फक्त काय करावं लागणार आपल्याला? भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. तुकामध्ये कोटी कुळीती पुणे भावे गाता गीत कोणाचे? विठोबाचे. Hare
उठाधारी वाटते देवा लक्षात घ्या बाबांनो. आपण सगळे मायबाप आहात. आपल्या लेकराचं हित काय हे आपल्या लेकराला समजावून सांगा आणि अशा हिताच्या ठिकाणी सदैव त्याला जागत राहवा. उठा जागे हरी आपा स्मरण करा पंढरीनाथ. आपण म्हणतो की नाही उठवायचं आपल्या लेकराला. उठ बाळा. आता जागारे बैलो तरच आपल्या जीवनाची धन्यता आहे. नाहीतर जन्माला आलो मेलो काही नाही. मला एक सांगा, तुम्हाला सहज प्रश्न विचारतो. मी जर जन्माला आलोच नसतो तर आपल्या गावात सप्ताह झाला नसता का? आजचं कीर्तन झालं नसतं का? झालं असतं. माझ्या ठिकाणी दुसरा कोणतरी महाराज आला असता का? पण तुकोबा राहायचं झाले नसते, मौली ज्ञानोबा राहायचं झाले नसते तर सप्ताह झाला असता का? मग आपल्या असण्यानं काहीतरी राहावं. लक्षात घ्या, आपण जे आहेत आपलं काहीतरी मागे राहावं. महाराज राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. पण आपली कीर्ती जर मागे जर काही करून ठेवायचं असेल तर आपली कीर्ती गावाला न गाऊ द्या. आपल्या लेकरांना का होईना आपली कीर्ती गावं एवढं चांगलं आपण जगलं पाहिजे. तर मग धन्य माता पिता तयाचे. आणि पुढे सांगतात गीता भागवत कृती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आपल्या प्रत्येकाच्या लेकरांना गीता आणि भागवत वाचायला लावा. वाचायला लावा. एक लक्षात घ्या, काही लोकांना असं वाटतं वाचल्यानं काय होतंय, वाचल्यानं काय होतंय, वाचल्यानं काय होतंय, पारायण करा म्हणतात सगळे महाराज. काय फायदा काय त्या पारायण करण्याचा असा विचार काही लोक करतात. मग मी तुम्हाला सांगतो, आज जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय असतील, नाथराय असतील, प्रत्यक्ष मूर्तिमंत रूपाने जर आपल्या घरामध्ये असतील तर ते कशाच्या रूपामध्ये आहेत महाराज? वाङ्मयाच्या रूपामध्ये. जगद्गुरु तुकोबारायचा गाथा म्हणजे प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबाराय आपल्या घरी. माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष माऊली आपल्या घरी येत महाराज. मग आपल्या लेकराचा हात नेमकं द्यायचा कोणाच्या हातामध्ये हे मायबापाने ठरवलं पाहिजे. म्हणून ज्या वेळेस आपलं लेकरू सकाळी उठल, स्नान वगैरे करल, देवाऱ्यापुढे जाऊन बसल आणि ज्ञानेश्वरी ज्यावेळेस उघडल, ज्ञानेश्वरीवर बोट ठेवलं म्हणजे साक्षात माऊलीच्या हातामध्ये लेकरानं बोट ठेवलं महाराज. आणि मग त्याचं बोट धरून कोण चालवणार आहे? त्याला माऊली चालवणार आहे. लक्षात घ्या. तुम्ही जर लेकराला गाथा वाचायला लावला, त्यानं गाथ्यामध्ये असं बोट ठेवून जर वाचायला सुरुवात केली म्हणजे प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबारायांनी त्या लेकराचा हात धरले, त्या लेकराची चिंता करायची गरज तुम्हाला कधी पडणार नाही आयुष्यामध्ये. म्हणून हे हित, लेकराचं हित आपण त्यांना कळून दिलं पाहिजे. आणि मग असं जर आपण केलं तर मग आपल्या लेकराचं हित झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. म्हणून म्हणतात की धन्य माता पिता दयाचे कोणाचे? जे लेकर गीता आणि भागवत ऐकतात. गीता भागवत
असेल लक्षात आलं माय बाबा. गीता आणि भागवत वाचायला लावा, ज्ञानेश्वरी गाथा वाचवायला लावा, त्याला पारायण करायला लावा. आणि हे कधी करेल लेकरू? ज्या वेळेस मायबाप करतील तेव्हाच ते करेल. बाप करत नाही, माय करत नाही, लेकराला बळजबरी पारायणला बसवितात. पारायणला त्या सप्ताह चालू आहे गावात, पारायणला बस, पारायणला बस, पारायणला बस. ते म्हणते माझ्या बाप जन्मात कधी बापाने केलेलं मी बघाय नाही, मायने केलेलं कधी बघाय नाही, आणि मी नवीनच काय करायचं म्हणते ते. म्हणून अगोदर आपलं काम करायचं. बाळकाचे चाली माता जाणून पावले भाली, तैसे संत जगी माय बापानं लेकरासारखं. आता मायला काही नीट चालता येत नाही का? चालता येते महाराज, पण माय सुद्धा असा हळूहळू का चालते? लेकरासाठी चालते महाराज. बाळकाचे चाली आपल्याला सरळ बोलता येत नाही. आपण का बोबडं बोलतो बारक्या लेकराबरोबर? लहान लेकरू ज्यावेळेस असतं त्याच्यासोबत आपण बोबडं बोलतो. आपल्याला बोलता येत नाही का? नाही महाराज, त्याच्यासाठी म्हणून आपण बोलतो. तसं आपल्या लेकराच्या हितासाठी म्हणून अगोदर आपण आपली गाड खाल्ली पाहिजे. आपण आधी गाडीत उतरलं पाहिजे. तर आपण आपल्या लेकराला वर काढू. आपण बाहेरच थांबतोय, मारुडी 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 मध्ये. अरे मरायचं का? माहितच नाही ना. तुका म्हणे जाखोनी सांगे आणि अनुभव आहे माझा. जगद्गुरु तुकोबारासारख्या संत महात्म्याने तुम्हाला मला काय सांगितलं? त्यांनी स्वतः अनुभव घेतला म्हणून सांगितलं. तसं तुम्ही लेकराला जर म्हटलं पारायण करतात, ते जर तुम्हाला विचारलं बाबा तुम्ही आतापर्यंत उद्या जन्मामध्ये कवा ज्ञानेश्वरीवर बोट ठेवून वाचलाव का, असं जर विचारलं तर आपण मान खाली घातल्याशिवाय दुसरं आपल्याकडे हाय काय मला सांग. जर आपणच नाही केलं तर लेकराकडून काय अपेक्षा करावं? जर आडातच राहणार नाही तर पवऱ्यात येईल कुठून मारा. म्हणून आपले लेकर वाया गेले म्हणून लेकराला दोष देऊ नका. मी ह्या मताचा आहे. आपण सुधरा, लेकर सुधरल्याशिवाय राहणार नाही. विठाला आपण उगा नाव ठेवून बसायचं नाही महाराज. संतांनी जगद्गुरु तुकोबारांनी आपल्या लेकराला काय काय शिकवलं असेल? काय शिकवलं होतं महाराज? एवढे एवढे लेकर त्यांचे बारकी बारकी, ती भागीरथी तर बारकी एवढी एवढी महाराज. काय केलं ना तुझा भजनाचा अखंड चिंतन विठोबाची. म्हणून जगद्गुरु तुकोबारायला धन्यता देतात. म्हणून माऊली ज्ञानोबा यांच्या आई वडिलांना धन्यता दिली जाते. म्हणून आपल्याला धन्यता मिळत नाही. काय मिळत नाही? कारण आपण करत नाही म्हणून मिळत नाही. आपल्याला वाटतंय बघ. ह्या महाराज परवा जे आता उद्या म्हणतील काल रात्री जे महाराज कालच्या कीर्तनाला, तसं माझं लेकरू मी कीर्तन करावं असं मला भक्कळ वाटायला. वाटून फरत नाही, फायदा पडत नाही मला, फायदा होत नाही. केलं पाहिजे. मी आल्याबरोबर बोललो ना, 50 वर्षामध्ये 50 काहीतरी जर आपल्या गावात झालं नसतील तर आपले आतापर्यंत सप्ते वाया गेले म्हणायला हरकत नाही. क्षमा मागून बोलतोय, क्षमा मागून बोलतोय तुमची. लई मोठा सप्ताह आमच्या गावात, लई मोठा सप्ताह. काय कामाचा सप्ताह? सप्ताह मनोरंजनासाठी नाही बाबा, आपल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी. हित साधू संतांना माहित आहे हित कशामध्ये आहे. आणि ते हिताचं साधन म्हणजे हे नामसंकीर्तन आहे. नामसंकीर्तन साधन आपण रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याकडून नकळत पाप घडून येतं. म्हणून हे नामसंकीर्तन रूपी साधन तुमच्या आमच्यासाठी खास उपलब्ध करून दिलेले साधू संतांनी लक्षात घ्या महाराज. आणि म्हणून असे जे कोणी मायबाप असतील, असे जे कोणी लेकरं असतील, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही. कुडी कन्या पुत्र होते सात्विक दयाचा हानिक वाटेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की अशा ची सेवा करण्याचं भाग्य मला मिळावं. बघा एवढा अधिकार जगद्गुरु तुकोबाराय जर तुम्हाला मागत असतील, म्हणत असतील की तुम्ही एवढे अधिकार संपन्न व्हावं, तर आपल्याला व्हायला काय हरकत आहे? म्हणून मायबापांनो माझी हात जोडून मिळते, कमीत कमी उद्यापासून तरी क्या होईना आणि पुढच्या येणाऱ्या अनेक संपे असतील, काही असेल मला कुठलंही परमार्थाचं कार्य असू द्या, घरामध्ये कमीत कमी लेकराला उद्यापासून पारायणाला बसवत जावा, लेकराला वाचवायला लावा. आणि एक अभंग वाचला त्यातला ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या रोज वाचा. कारण कसं आहे मला नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. आणि मग प्राणी दुर्लभ झाल्यामुळं लक्ष्मी वल्लभ तया जवळी. म्हणून आपल्या घरी बरकत येत नाही, पैसा आला तरी राहत नाही. का राहत नाही? लक्ष्मी वल्लभ तया जवळी. कोणाजवळ? त्याच्या अखंड मुखामध्ये नामस्मरण आहे. म्हणून करायला लावा. जे करण्याचे हे जे करा. आणि नरका घोडा किती बोलावं महाराज, साधू संतांनी किती बोलावं. बोलून बोलून 400 वर्ष तुकाराम महाराजांसारखे महात्मे गेली महाराज. माऊली ज्ञानोबारायांसारख्या महात्म्यांनी संजीवन समाधी घेतली. जगद्गुरु तुकोबारायांनी या सदेह वैकुंठ गमन केलं. अनेक साधू संतांनी आपले समाधी घेतले महाराज. एवढे संत आपण घातले तरी आपल्यात बदल झाला नाही आणि पुढे सुद्धा होईल ह्याची काही अपेक्षा. म्हणून वर्षानुवर्षे फक्त चालू दे. आज्या गेला पंजा गेला बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तो ही तैसा झाला. आपला
मेंढर म्हणते, पण आपली गती जी आहे, आपली वर्तणूक जी आहे ती मेंढराचीच आहे महाराज. म्हणून आता तर सुधरा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की असे जर लेकर जन्माला आपण जर घातले, त्यांच्यावर जर चांगले संस्कार केले, तर निश्चित आपल्या लेकराचं हित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही तळमळ साधू संतांच्या अंतःकरणात आपण जाणून घेतली पाहिजे. त्याच्यासाठी कीर्तन ऐकली पाहिजे, त्याच्यासाठी कथा ऐकल्या पाहिजेत महाराज. आणि कृती करा. सप्त्यामधून घेण्यासारख्या भरपूर काही गोष्टी असतात. जर आपण नाही घेतलं तर आपला जन्म वाया जाणार आहे. घरामध्ये आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे फ्रीज आणून ठेवले, त्या फ्रीज मध्ये जर आपण बाहेर सोडणाऱ्या चपला जर निवडून जर त्याच्यात कोंबल्या, तर ते फ्रीज वाया जाणार आहे. कारण ते फ्रीज कशासाठी आणलेलं आहे? गरम असलेली वस्तू थंड करण्यासाठी फ्रीज आहे. त्याच्यात थंडच करावं लागते. तसं हा मनुष्य देह कशासाठी आहे महाराज? देवे दिला देह भजना कोण, भजन करण्यासाठी दिलेला देह संसार करण्यासाठी खर्च करतो. ऐक ना, माझं असं म्हणणं नाही की संसार करू नका, संसार सगळ्यांनीच करा महाराज. हा देह जो आहे तो संसार करण्यासाठीच आहे. आणि या देहामध्ये जो आत्मा आहे, जे मन आहे, ते मन भगवंताच्या चरणी समर्पित करा. ऐक, फक्त देवाला तुमचं मन पाहिजे, तुमचं शरीर नको आहे बाबा. कामामध्ये काम काम करत करत तुम्ही राम राम म्हणा महाराज. माझी जनाबाई ढळत असताना महाराज ओव्या गायची. माझे जगद्गुरु तुकोबाराय तर महाराज बहिर दिशेला गेल्यावर सुद्धा त्यांच्या मुखातून नामस्मरण यायचे. माझी वरदाने अनवरे वादन, माझी वरदाने अनवरे वादन, माझी वरदाने अनवरे वादन, माझी वरदाने छंद या नामाचा एवढा त्यांना नाद वेळ लागला महाराज. कसे वेळ लाविले काना बावरिया, एवढा वेळ महाराज. माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद. उठता बसता काही जरी काम चालू असलं तरी त्यांच्या मुखामध्ये कधीच नामस्मरण थांबलं नाही. त्यांनी नाव कोणाचं घ्यायचे महाराज? ठोपार कुमार
अंतःकरणाचा धावता भावार्थ जेवढा काही मला जेवढा काही सांगायला तेवढा सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. अजून ह्याच्यापेक्षा जर चांगलं जर तुम्हाला अर्थ समजून घ्यायचा असेल तर सोपा उपाय सांगतो. 500 रुपये खर्च आहे प्रत्येकाला. सगळ्यांनी काय करायचं, बाजारात जायचं, बाराळीसारख्या ठिकाणी म्हणा, उदगीरसारख्या ठिकाणी म्हणा, जरा नाहीच घडलं तर महाराज पंढरपूर आळंदीसारख्या ठिकाणी जावा. तिथं जाऊन कुणीही दुकानामधून सार्थ गाथा भेटतो. अर्थासहित गाथा जगद्गुरु तुकोबारायांचा असतो. अर्थासहित ज्ञानेश्वरी आपल्याला मिळते महाराज बाहेर. फक्त ती आणायची घरी आणि वाचायचं. अभंग पण वाचायचा, त्याचा अर्थ पण वाचायचा. अभंग वाचायचा, त्याचा अर्थ वाचायचा. असले महाराज खपवायची काही गरज नाही महाराज. पुन्हा दुसऱ्या महाराजाला बोलवायची गरज नाही. आपल्या गावातच सकाळ 3 टाइम कीर्तन होतील आपल्या गावात. एवढे कीर्तन करता होतील महाराज कमरापासून. आज हे सोपं आहे, फार अवघड आहे. सोपे हे साधन, लाभ येतो खरा, फार सोपं आहे. तुम्ही सुद्धा करू शकता महाराज. आता आमच्या माता मौल्यामध्ये सुद्धा अनेक कीर्तन करता होतील जर त्यांनी जर असं केलं. अर्थासहित गाथा ह्याच्यात रोज पारायण करायचे. त्याचा अभंग वाचायचा, अर्थ वाचायचा, अभंग वाचायचा, अर्थ वाचायचा. असले कसले जरी महाराज आले तर त्यांना जे कळत नाही तेवढं आपल्याला कळतं महाराज. म्हणून हे फार काही अवघड गोष्ट नाही. म्हणून जेवढं सांगता आलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. आता काही थोडंसं चिंतन आपल्याला असं करायचं, सामाजिक दृष्टिकोनातून आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे. कारण समाज जागा करण्यासाठी साधू संतांनी अवतार धारण केले. उडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून हे समाजाला जागेवर आणण्यासाठी साधू संतांनी आपलं जीवन या ठिकाणी महाराज समर्पित केलेलं आहे. आताच्या अभंगामध्ये आपण बघितलं जगद्गुरु तुकोबारायांनी धन्यता दिली की धन्य माता पिता तयाच्या कोणाच्या आपुलिया हिता असे जागता. आणि मी ह्याच्यासाठी सांगतोय महाराज, मी ह्याच्या अगोदर पण तुम्हाला हे सांगितलं, ज्याला मायबापाला ओळखून घेणं खूप गरजेचं आणि वेळेवर आपल्याला मायबाप कळणं हे पण फार गरजेचं. काही लोकांना मायबाप कळतच नाहीत, मरेपर्यंत कळत नाहीत, मेल्यावर कळतो माझ्या बापाने माझ्यासाठी काय काय केलं, काय काय नाही. मग ते रडताना बघावं महाराज, काय काय म्हणून रडतं त्यालाच माहित. आयुष्यभर जिवंत असताना कधी आपण त्याची व्हावा केली नाही. कधी जाऊन आपण आपल्या बापाचा परिश्रम घालवण्याचा प्रयत्न आपण केला नाही महाराज. कधी माझ्यासाठी खूप त्रास सहन केला अशा आयुर्भावाने आपण त्यांना कधी शरण गेलो सुद्धा नाही. पण मेल्यानंतर आपण खूप काही करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून माझ्या बाबांनो मेल्यानंतर मरणाची वाट बघू नका माझ्या बाबाची. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. आयोजक नियोजक मंडळी, उद्यापासून तरुण मुलं कीर्तनामध्ये आलेच पाहिजेत. दौंडी द्या त्यांना, काहीतरी दंड करा, शिक्षा लावा, दंड लावा. जर ते मुलं जर आले नाही तर प्रत्येक मुलाकडून रोज 100 रुपये याप्रमाणे तुम्ही गोळा करा. काही दंड करून करा, आणा पाहिजे, गरजेचं आहे महाराज. काळाची गरज आहे लक्षात घ्या. त्यांना कळणं गरजेचं आहे की आई कशाला म्हणतात, बाप कशाला म्हणतात. मग आई आणि बाप कळाले तर संत कळतील आणि संत कळाला तर देव कळणार. विठाला आणि म्हणून माय बापांनो माझं तुम्हाला सांगणं, मी मागे पण 2 वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेस सुद्धा बोललेला आहे विषय. आई म्हणजे घराचं मांगल्य असतं महाराज. आई म्हणजे दिव्यामध्ये पंथीमध्ये लावलेली जी वात असते, जी स्वयं प्रकाशित असते, स्वतः जळते आणि दुसऱ्याला प्रकाश देते, ती म्हणजे आई असते. आई लक्षात घ्या. पण त्या वातेला धारण करणारी जी समई असते, जिला आपण हात लावल्याबरोबर चटका बसतो, ती समई म्हणजे बाप असतो. आई तर प्रत्येकाला आपल्याला कळून चुकलेली आहे. अनेक कवी असतील, लेखक असतील, कीर्तनकार असतील, कथाकार असतील, अजून कोणी काही असेल महाराज, सगळ्यांनी आईची थोरवी गायलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे आई काय असते. आई माझी मायेचा सारखं सगळं सगळं तुम्हाला आम्हाला आईबद्दल कळालं, पण बाप अजून आपण कळून घेतलाच नाही. बाप हे पडद्यामागचं पात्र आहे महाराज. एका दिवसाच्या जेवणाची, भोजनाची, लेकराच्या पोटाची चिंता करते ती आई असते. माझं लेकरू दुपारी काय जेवणार आहे याची काळजी करणारी आई असते. पण माझं लेकरू आयुष्यभर काय खाणार आहे याची काळजी करणारा बाप असतो. विठाला आपल्याला वाटतं माझ्या आईनं माझ्यासाठी खूप काही केलंय. आईचे परिश्रम आपल्याला दिसून येतात महाराज, पण बापाचे परिश्रम आपण पाहू शकत नाही, ओढ्या डोळ्याने पाहू शकत नाही महाराज. बाप काय कष्ट करतो, लहानाचं मोठं करण्यासाठी त्याने काय यातना सहन केल्या याचा विचार आपण नाही करू शकत महाराज.
शेवट आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जी काही तडजोड मायबापाची चालू असते ती केवळ आपल्या माघारी आपल्या लेकराचं कसं होईल याच्यासाठी असते महाराज. हे लेकरांना कळलं पाहिजे आणि आजकाल तेच लेकरांना कळायला तयार नाही. आपला बाप आपल्यासाठी काय करतोय, आपल्या बापानं काय कष्ट आपल्यासाठी घेत आहे याच्याबद्दल कोणी विचार करायला तयार नाही. आज सगळ्या गोष्टी मिळतायत आपल्याला, राहायला मिळतंय, चांगलं खायला मिळतंय, मोटरसायकल मिळते, मोबाईल मिळते, मोबाईलचा रिचार्ज मिळतोय, खिशामध्ये खर्चायला पैसे मिळतात, सगळं सगळं काही मिळतं. हे फक्त मागितल्या बरोबर आपल्या जवळ हजर होतं. पण हे हजर करण्यासाठी बाप काय काय कष्ट करतोय याची जाणीव लेकरांना अजून झाली नाही. आपल्याला वाटतं काय वेगळं करतोय आपला बाप. नाही महाराज, लक्षात घ्या. अहो, आपल्या घरची परिस्थिती नसताना, आपली ऐकत नसताना सुद्धा चांगल्या शाळेमध्ये फीस भरून लेकराला ऍडमिशन देतो बाप. आपल्या लेकराला चांगल्यात चांगलं ट्युशन लावण्याचा प्रयत्न करतो आपला बाप. आपल्या लेकराला शाळेत जाण्यासाठी सायकलची व्यवस्था करून देतो महाराज आपला बाप. आपल्या पायातली चप्पल कधी घ्यायचा तो विचार करत नाही, पण आपल्या लेकराला चांगले नवीन बूट असतील, नवीन श्वास असतील, नवीन सगळं काही दप्तर असेल ते घेऊन देण्याचा प्रयत्न करणार असतो बाप. माय माऊली आमची जरा काही लेकरांना वाकडं बोललं तर लगेच ढसा 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 रडू शकते महाराज. मधल्या घरामध्ये जाऊन रडल, अजून कोणी शेजारनी पाजारनी जाऊन पाशी जाऊन रडल, पण माझा बाप असणारा नाही रडू शकत. रडता येत नाही महाराज बापाला. द्या एखादी आनंदाची गोष्ट जर आपल्या घरामध्ये झाली तर सगळ्यासमोर डीजे लावून नाचता पण येत नाही त्या बापाला. त्याला सावरा सावलीच करावी लागते महाराज. कधी बाप नाचत नसतो कोणाच्या वरातीमध्ये सुद्धा लेकराच्या. कोणता आनंदाचा क्षण असला तरी त्याला नाचता येत नाही, हुरळून जाता येत नाही. आणि एखादा वाईट प्रसंग जर घरामध्ये घडला तर सगळ्यासमोर रडता सुद्धा येत नाही त्या बापाला. सगळ्या घराची जबाबदारी त्याच्यावर असते, याची जाणीव त्या बापाने ठेवलेली असते. म्हणून त्याला स्वतःचे अश्रू आपल्या पोटामध्ये साठवून ठेवतो, आपल्या हृदयामध्ये दुःख साठवून ठेवतो महाराज. एवढं बाप आपल्यासाठी करत असतो याची जाणीव लेकराला झाली होणं गरजेचं आहे. आणि ही जाणीव साधू संत महात्मेच करून देऊ शकतात, दुसरं कोणीही करून देऊ शकत नाही. जसं सोनारानच कान टोचावं तसं हे सांगावं तर कोणी साधू संतांनीच सांगावं. साधू संतांच्या वचनातून ज्यावेळेस लेकर ऐकतील त्यावेळेस त्या लेकराला कळेल की माझा बाप काय होता, आई काय असते, बाप काय असतो. उगा बाप गेले की आपण रडतो महाराज, भरपूर रडतो. सोडून गेले बाबा आम्हा लेकराला, बाबा 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 म्हणू मी नावा. Baba,
लागणार. असं समीकरण जर बघायचं झालं, एवढे दुःख मनामध्ये साठवणारा बाप, मोकळेपणाला कधी रडता आलं नाही, मोकळेपणाला कधी हसता आलं नाही महाराज. सगळं दुःख मनामध्ये साठवलेला बाप आपल्या मुलीच्या लग्नाची वाट बघ. कशासाठी? माझ्या लेकराचं तर कल्याण होणारच आहे, पण आजवर जेवढं दुःख मनामध्ये साठवलेलं आहे, माझ्या लेकीला पाठवताना मला डोळ्यातून बाहेर काढता येईल, मला मोकळेपणाने रडता येईल, मला लोक हसणार नाही. इतर वेळी जर मी हसलो तर लोक हसतील, अरे गड्यासारखा गडी, पुरुषासारखा पुरुष, आणि काय रडतोय. पण मुलगी जर जात असेल सासरी आणि त्यावेळेस जर बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर सगळे गाव बसतं, काय प्रेम आहे मुली. या न्यायाने कोणी आपली टिंगल कबाळी करणार नाही. म्हणून असलेलं जेवढं दुःख असतं ते दुःख मनातलं बाहेर काढण्यासाठी आपल्या लेकीच्या लग्नाची वाट बघणारा बाप आपल्याला कळला पाहिजे. स्वतः कागदी अंगाला चांगले कपडे घेतले, दिवाळी सारखा सण आला, दसऱ्यासारखा सण आला, कसलाही सण आला, सणावाराला आपल्या मुलीसाठी कपडे आणतो, आपल्या मुलासाठी कपडे आणतो, आपल्या बायकोसाठी साडी आणतो, पण स्वतःसाठी कधी उत्पन्न सुद्धा घेत असताना 10 वेळा विचार करतो, हे पैसे जर मी माझ्या लेकरांना या पैशामध्ये जर खाऊ घेऊन दिलं तर माझे लेकरं पोट भरून खातील. एवढा विचार करणारा बाप आपल्या घरामध्ये आता साक्षात पंढरपूरचं दैवत आपल्या घरामध्ये आहे. असं दैवत सोडून आपण विचार करतो की मला देव भेटावा, मला आणि आवडी आनंद आळवा. या न्यायानं आपला बाप घरामध्ये माझे सगळ्यांना विनंती आहे, मीही मुलगाचा आहे, कोणातरी बापाचा. आपल्या बापाला धन्यवाद देता आलं पाहिजे. कधीतरी आपण समोरून स्वतःहून समोर गेले पाहिजे बापाकडे आणि बापाच्या गळ्याला फक्त मिठी मारली पाहिजे. महाराज विनाकारण मिठी मारा ना. जसं आपण आईच्या कुशीमध्ये जाऊन रडू शकतो, आईच्या कुशीवर जाऊन झोपू शकतो, आपण कधी बापाच्या मांडीवर जाऊन झोपायचा प्रयत्न केला. आपल्याला वाटतं आपण मोठे झालोय, तुम्ही कधीच मोठे होणार नाही महाराज. तुमच्या बापापेक्षा मोठा कधी कोणी नाही. आणि म्हणून त्या बापाच्या मांडीवर कधीतरी जाऊन डोकं टेकवा. बाबा तुम्हाला काही त्रास आहे का? काही दुखतंय का हो? तुम्हाला दवाखान्यात न्यायचंय का? एवढा उन्हाचे चटके लागतात बाबा तुमच्या पायाला, चांगल्या पद्धतीचा चप्पल सुद्धा नाही, बूट सुद्धा नाही. रात्री अपरात्रीच्या वेळी तुम्ही शेतामध्ये पाणी देण्यासाठी जाताय बाबा. एवढ्या खाट्यापुट्यामध्ये तुम्ही कशाचीही परवानगी करताय जाताय बाबा. आमच्यासाठी सगळं तुम्ही करताय. म्हणून एका प्रेमानं बापाच्या गळ्याला पडून रडा, मिठी मारा, बापाचं कौतुक करा. त्या बापाला जग जिंकण्याची भावना येणार आहे. आपल्याला वाटतच नाही फक्त मिळतंय झालं संपलं, हा देणारा देव आहे. नशिबात असं मिळत नाही मला. आपलं नशीब म्हणजे आपला बाप आहे. तो जे ठरवतो ते करण्याचा प्रयत्न तो बाप करतात. तो त्याच्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा सुद्धा करत नाही. त्यांना बाप म्हणतात. आणि असा बाप ज्या दिवशी निघून जातो त्या दिवशी आपल्याला पश्चाताप होतो आणि मग आपण विचार करतो दुनिया गेली आई तुम्ही येऊच्या साथी कष्ट केले
बापाच्या बाबतीमध्ये आता ऐकलं माझी सगळ्याला विनंती आहे उद्या आपल्या बापाच्या सकाळी उठल्याबरोबर अगोदर पाया पडा पाया पडून एकदा घट्ट मिठी मारा आणि बापाला म्हणा बापा खूप खूप आभारी आहे मी तुमचा मला अभिमान आहे मी तुमच्या पोटी जन्माला आलोय तुम्ही माझे वडील आहात त्या गोष्टीचा मला साथ अभिमान आजपर्यंत जेवढं काही मी आहे ते काही तुम्ही आहे माझ्याजवळ ते सगळं आणि सगळं तुमच्यामुळे आहे असं म्हणून आनंदाने एकदा मिठी मारून बाबाच्या गळ्याला पडा माझी हात धरून सगळ्या तरुणाला विनंती आहे सगळ्या संसारिकाला विनंती आहे सगळ्या गावकऱ्याला माझी विनंती कारण एकदा जर बाप निघून गेला तर तुम्ही कोणाच्या गळ्याला पडून काही फायदा होणार नाही म्हणून जिवंत असेपर्यंत बापाच्या गळ्याला पडता आलं पाहिजे आणि म्हणून मायबापाला लक्ष देतो जसं बाप आपल्या जीवनातून जाण्याआधी आपल्याला बाप करावा तसं आईचं अस्तित्व सुद्धा जोपर्यंत आई आहे तोपर्यंत करेल 5 ते 6 वर्षाचं वय होतं त्या लेकराचं 6 वर्षाच्या लेकराची माय ज्यावेळेस वारली महाराज गावातील लोक गोळा झाले अंत्यविधी झाला लेकराला काही कळत नव्हतं फक्त त्याला असं
बापाला आठवण येऊ लागलं, माझी आई का उठत नाही, का उठत नाही, हाका मारते. आजूबाजूच्या शेजार-पाजारच्या बाया मला झालेल्या रडू लागल्या. ते सांगतात त्या लेकराला, बाळा तुझी आई आता कधीच उठणार नाही, कधीच उठणार नाही. काकू असं का म्हणता? माझी आई रोज उठते. आज एखादी उशीर झाला असता, काहीतरी तिचं अंग दुखत असेल, काहीतरी डोकं दुखत असेल, म्हणून माझी आई उठत नसेल. माझ्या आईला कशाचा तरी त्रास असेल, म्हणून माझी आई उठत नसेल. तुम्ही असं बोलू नका, माझी आई मला सोडून गेली म्हणू नका. काकू म्हणायच्या, जोरजोरानं हंबरडा फोडायचा. आई काही केल्या उठली नाही. अंत्यविधी झाला महाराज त्या माऊलीचा, मुखाग्नी दिला, सगळं गाव परत आलं. त्याच्या घरामध्ये महाराज गडबड सुरू झाली. माणूस मेल्या मागे काय पुन्हा त्या माणसाने दुसरं लग्न केलं. त्याला सावत्र आई त्याच्या घरामध्ये आली. सावत्र आई घरामध्ये आली. 6-7 वर्षाचा मुलगा रोज उठून शाळेत जायचा, मित्रांसोबत खेळायचा, इकडे तिकडे बागडणारा मुलगा. लक्षपूर्वक ऐका मायबापांनो, माय जोपर्यंत आहे तोपर्यंत कळणं गरजेचं आहे, आणि जोपर्यंत ती आहे तोपर्यंतच आपल्याला कळावी. मेल्या माघारी कळून फायदा नाही. त्या लेकराची आई निघून गेली, त्याची सावत्र आई घरी आली. 7 वर्षाचा लेकरू रोज शाळेमध्ये जायचं, मस्ती करायची. एके दिवशी 1 वर्षाचा काळ लोटून गेला. त्या बापानं आपल्या मुलाला जवळ घेतला आणि मुलाला विचारलं, बाळा, अरे तुला जन्म देणारी जी आई होती, ती आई खरी आहे, ती आई चांगली, का आता जी आई आहे ती आई चांगली? तुला ज्या आईने जन्म दिला ती आई तुला चांगली वाटते, का जी आई आता आपल्या घरात आली आहे ती आई तुला चांगली वाटते? त्या लेकराचं उत्तर आहे का माय बाबा? ती ज्या आईच्या पोटी जन्माला आलो ना, ती आई लई खोटारडी हो, सारखं खोटं बोलणारी आई. आणि आता ती जी आई आली ना, ती आई एकदम खरं बोलून भांडण केलं. दिनावरती जर केली तर मी तुला जेवायला देणार नाही, मी तुला जेवायला देणार नाही असं म्हणायची. आणि पुन्हा सगळ्या गावात मला हुडकून आणून आपल्या मांडीवर बसवून जेवू घालायची. मला जन्म दिलेली आई मला जेवाय देणार नाही म्हणायची, आणि हुडकून आणून जेवाय घालायची. म्हणून ती खोटं बोलणारी आई आहे. आणि आताची जी आई आहे ती आई खरं का बोलते? ती सुद्धा आई मला असंच म्हणते, बाळा तू जर मस्ती केला तर तुला जेवाय देणार नाही. आणि खरंच आज गेले 3 दिवस झाले त्या माईनं माझ्या पोटाला कधी एवढा तुकडा सुद्धा घातला नाही. म्हणून ही जी आई आहे ती खरी बोलणारी आई आहे, आणि ती जी आई होती ती खोटी बोलणारी आई. म्हणून लक्षात घ्या माय बाबा, जी आई आपल्या लेकराला काही जरी केलं, जगावर दुनिया जरी बोलली तर फक्त आणि फक्त आपल्या लेकराचा विचार करते. त्या आईला आपलं लेकरू जेवढं प्रिय आहे तेवढंच प्रेम आपण सुद्धा आपल्या आईला करतो. म्हणून जोपर्यंत आई आहे तोपर्यंत सांभाळा, तोपर्यंत करून घ्या. पुन्हा विचार करून फायदा नाही, पुन्हा म्हणून फायदा नाही. दुनिया गेली आई तुझ्यासाठी जीवन धारिले, तुझे नाही पाणी पाजिले. आई तुझ्यासाठी जीवन धारिले, तुझे नाही पाणी पाजिले.
तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णव. मला सांग विचारायचं काय होतं एकादशी आहेत ना सगळे मग एकादशीचा नियम काय सांगितलाय अध्यात्मामध्ये तुकोबारा काय सांगतात व्रत एकादशी करीन उपवासी गायीन आहार निशी मुखीन गायी ना हरनिशी मुखी नाम अहरनिशी म्हणजे दिवसभर आणि रात्रभर फक्त आम्ही तुझं गायन करत राहू असं करणं म्हणजे एकादश करणं. मग आज जर एकादश असेल तर आता रात्रीचे किती वाजल्यात मग आपल्याला रात्रभर काढायची नाही? चालेल ना. आता मी तर माझ्या घडीकडे बघा माझ्या घडीत तर अजून 9च्या पुढे काटाच गेल नाही. मी माझी घडी आहे बंद पडकी घडी आहे मी उगा दाखवायसाठी म्हणून ठेवलेलं आहे. याच्यात काटा 11वर आणून 9वर आणून असा ठेवलाय महाराज चावी फिरली तरी पुढे जात नाही काटा. आणि मला अनेक लोक जर विचारले महाराज टाइम बघा मी बघतो 9 वाजले अजून 1 घंट्याने विचारतात महाराज टाइम बघा मी बघतो 9 वाजले 11 वाजतच नाही. 11 वाजल्याशिवाय कीर्तन सोडायचं नाही कॉम्प्युटरवर नाही 9 ते 11 म्हणून जेव्हा 11 वाजतील तेव्हा बघू आता चालेल ना वाजू दे का 11. विरोधाचा भाग सोडून द्या माझ्या बापानं माझी तुम्हाला सगळ्याला हात जोडून मिळते. मी केवळ तुम्हाला काहीतरी सांगावं म्हणून सांगायचा प्रयत्न केला नाही. खरंच तळमळीने मी तुम्हाला बोलतोय आई वडिलांना जपा आई वडील सांभाळा आणि उद्यापासून तुम्ही आपल्या लेकराचं जर चांगलं करायचं तुमच्या मनात असेल ना तर इकडे घेऊन यावं. इथं आणल्याशिवाय दुसरीकडे कुठेही नेऊन मारा दुसरीकडे घालून काहीच फायदा नाही मारा. दुसरं काही कोणाही वाटेने जर गेले तरी तिकडे काटेच काटे फक्त एकच वाट अशी आहे की ज्या वाटेवर काटेच नाहीत महाराज ती सुखाची वाट आहे आणि ती वाट सुख एक हिची ठाई बहु पायी संतांच्या आणि ते संत जर कोणते असतील तर ते संत म्हणजे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आपल्या सगळ्याचा बाप म्हणजे कोण जगद्गुरु तुकोबार आहे. लक्षात घ्या माझ्या आपल्या सगळ्याला जन्म त्यांनीच दिलेला आहे. आपण त्यांच्यापासून जन्माला लिहिलो म्हणून त्यांना आपण त्यांना बैमान व्हायचं नाही. ते जसं सांगताय तसंच करायचं तर ते आपण त्यांचं लेकरू म्हणून आपण स्वतःला घ्यायचं नाहीतर आपण त्या मार्गात राहायचं नाही. त्यांना बाप म्हणायची आपली लायकी नाही आणि जर त्यांना बाप म्हणायचं असेल तर आपण बापानं जसं सांगितलं तसंच वागलं पाहिजे. आणि म्हणून त्या बापाच्या ऋणातून उतरायचं तर होताच येत नाही. फक्त प्रयत्न म्हणून एकदा प्रेमानं भजन तुकाराम